वाकडे प्रकार न घडून देता अतिशय लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीने केला आणि त्याला चांगलं यश मिळालं। त्याचा मनापासूनचा आनंद आणि मनापासूनचं समाधान मला आहे, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे, आमच्या सगळ्या आमदारांना आहे, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे, महायुतीला आहे। एवढंच मला तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्हालाही मदत अशी बघितली तर आपले स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना पण तशी मतं कमी होती, परंतु जे अपक्ष असतात, जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात। आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला दिलेली। अशा प्रकारे वेगवेगळ्या मतदारांनी आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या गोष्टीचं समाधान आहे। मी खरोखरीच सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, मनापासून या सगळ्या उमेदवारांचा अरे जरा मागे हो ना, मागे हो, स्टँड नाही आहे। साधारण मी आता काही माझ्या सहकार्याने विचारलं तर अरे मागे गेले बाबा, जरी पुढचे काही राऊंड झाले तरी देखील महायुतीचे खाली गेली सर्वच्या सर्व म्हणजे 9च्या 9 उमेदवार निवडून यायला काही अडचण नाही। पहिल्या राऊंडमध्ये तर मराठी सगळ्यांना माहिती आणि एकंदरीतच ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं, महाराष्ट्राचं लक्ष होतं। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडे पण मतं तशी 42च होती, परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली। त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघेही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील। जी काही पक्षाची भूमिका असेल, जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील। वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या, हे फुटणार ते फुटणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, परंतु स्वतः एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पण आम्ही सगळ्यांनीच 2-3 वेळेला एकत्र बसून भाजपची मतं भाजपने संभाळायची, राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं, शिवसेनेची शिवसेनेनं आणि जे बाकीचे मतदार आहेत, आमदार आहेत, त्यांना सगळ्यांनीच त्या ठिकाणी आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करायचा नाही किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही। तर आम्ही साधारण वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांनी वाटून घेतलेली होती आणि ही जबाबदारी वाटून घेतल्यानंतर आमची महायुतीची एकंदरीत एक युनिटी ही याच्यातनं सगळे महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे। इथून पुढे देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची एकी घेऊन आम्ही सगळेजण पुन्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये कसं निवडून आणता येईल याकरता परिश्रम करू। परंतु ज्यांनी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल, परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचे रंगत चढली। पण आता निकाल आल्यानंतर
साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान